गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज सकाळी सकाळी मला याला सांभाळायची ड्युटी लागली, कारण हा लवकर उठला आहे. याचं फोटोशूट आहे आज. तर याला वाटलं मला लवकर रेडी करते का नाही, मला नेते का नाही, यांच्या भरोश्यावर काही खरं आहे का. आता पहा माझ्याकडे कसं पाहतोय. मग मी लवकरच उठतो, त्यामुळे तो लवकर उठला. आणि आजपासून मोठा सप्ताह चालू होते, म्हणजेच गंगागिरी महाराजांचा सप्ताह चालू होतोय. तर तिकडं सप्त्याला आज पुरणपोळ्या द्यायचे, म्हणजे पहिल्या दिवशी पुरणपोळ्या असतात. कारण सण असतो तसं तर नागपंचमीलाच सुरू होतो, पण ह्यावेळेस डबल एकादशी आल्यामुळं सप्ताह एक दिवस लेट सुरू झाला आहे. तर त्यामुळं आज पुरणपोळ्या द्यायचे. तर आत्यांना पुरणपोळ्या करायच्या आहे आणि हा तिथंच खेळतोय. आता बा जांभळ्या देतोय. एवढ्या लवकर उठून कुठं जायचं होतं का. आणि दादांना पण पूजा नाही करून देते, म्हणून आता याला बाहेर घेऊन आले थोड्या वेळ दिदींची आंघोळ होईपर्यंत. म्हणजे मग कसं एक जणी चहा करीन, एक जणीने याला पाहिजे. तर चला, आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. आमच्या बुटकीचं आम्हाला फोटोशूट करायचं आहे. याला छान छान कपडे घालायचे, पण कपडे घालायला तर आम्हाला इतका कंटाळा येतो की बस. पण बघू आता जसं मॅनेज होईल तसं. थोडंसं छान छान मस्त फोटोज काढू. कुटूच्या आमच्या बेबी हाय कर. हाय 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 कर. हां हाय कर. विडू 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 विडू. हाय पाहिला का ॲटिट्यूड मध्ये. ॲटिट्यूड देख रहे हो विनोद, ॲटिट्यूड. हाय हाय हाय. विटू विटू म्हण बरं. विटू 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 विटू. हे जांभळ्या देतो. हा, एवढं सकाळी कोणी उठायला लावलं तरी. हाय किती छान आहे का ना. तू म्हण किती छान. हात्यांचं चालू आहे पुरणपोळ्या बनवायचं काम सकाळी सकाळी, कारण सप्त्याला द्यायचे आहे त्याच्यामुळं. हां, प्रत्येक गावातून जात असत्या एक एक दिवस, त्यामुळं आज आमच्या गावातून तर आज पुरणपोळ्या द्यायचे. पहिल्याच दिवशी राहते. एवढा रडला का ना कटिंगसाठी, काय सांगा. आवाज दे पावत नाही माहिती का, किलवानी रडत. काय करणार आहे. आधी लावायचं काम. डॉक्टरकडे गेल्यावर हव्याकडे गेल्यावर गप्प बसवला. नाही तुला नाही, तुला नाही. कोरडा झाला नो नो तुला. लय रडला भाई. एवढा पहिल्यांदाच रडताना पाहिलं त्याला. एवढा रडला बस. नाही, कटिंगला तेवढं रडत असतं. मागच्या कटिंगला मी एवढंच रडला. मागची थोडी आपण कटचाट आणली होती ना, आता थोडी. पहिल्यांदा आता कसं बर्थडे त्याच्यामुळे थोडी प्रोफेशनल कटिंग करावं लागणार आहे. त्याच्यात आज आम्हाला शूट पण करायचंय, त्याच्यामुळे जरा घाई घाई चालू आहे आमचं सगळं. इकडे बुबू दाखवायला गेले आता मम्मी पप्पा. कसं आहे ना, लहान पोरांच आपण मी एवढेच कवर केलेले असं कटिंगला बसवले असं ना आपण पण. दादा आम्ही पण असेच रडायचो का हो पप्पा. हो पप्पा हा खरं सांगा. नाही ना, पोराच्या मांडीवर असा गुडघा टेकून दाबून धरायचं खाली. तेव्हा काय ते काही असं इतका लाड होता. म्हणजे आता नाव्यांचा लाड मॉडर्न झाला आता. तो म्हणतो नको नको बाळाला नको. याची ज्यांनी कटिंग केली ना त्यांचे वडील आमची कटिंग करायला यायची. बाबाची कटिंग करायला जे येते ना त्यांची वडील. का ना एका वाक्यात दादा गप. पावरच लय हो बायांमध्ये. मग आता दादा म्हणे काय प्रोग्राम आहे. मग आता म्हणे आताच कटिंग झाली म्हणे, आता काय प्रोग्राम आहे म्हणे, काही ते आवरावं लागेल ना. एवढं प्रेमान नाही म्हणली, पण आता ते मी कसं सांगू. दादा बी लागले आवरायला लगेच. थांबा ती धुवून काढू आता.
आता दादूच्या आंघोळ करण्यासाठी इथं प्रयोजन केलेलं आहे, पण तो एकदा शांत होतो ना. चला कुठं कुठं दिकू राहिले. तुझा पूर झाला ना काय बाकीच्या पूर करतोय. पूर काय करतो कुठे होती ग तू ते भारी गाणं लावलं होतं का डुबुक डुबुक करायचं बाळ बाळ म्हणतो सगळ्याला उगाच म्हणतो. अंबाई 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 बरं नाचता नाचता मध्येच नाचायला लागत होता, रडता रडता मध्येच नाचायला लागत होतो. गार पाणी ये डायरेक्ट काहीच मस्त अशी रेडी झाले मी. फायनली पाऊस बंद झाला आहे आणि आता थोडंसं ऊन पडतं आहे, तर आमचं ठरलं आहे की आता बघू फोटोशूटचं. कारण पावसामुळं आम्हाला थोडंसं चालू होतं की नाही करायचं. कारण कसं आहे पावसामुळं काही करता पण येणार नाही ना, खाली ओलं होईल वरून पण पाऊस चालू, त्यामुळं काहीच करता येणार नाही. आणि आता आमच्या गावातलंच लोकेशन आहे, त्यामुळं तो एक प्रॉब्लेम आहे. सो आणि फोटोग्राफर पण 20 मिनिटाच्या अंतरावरच राहतं, त्यामुळं आमचं आवडलं की आम्ही त्यांना फोन करणार होतो जर पाऊस उघडला तर आता दादा बोलले की पाऊस उघडला आहे तुम्ही आवरून घ्या. तर आमच्या दोघींचं तर आवरत आलं आहे, त्या दोघांचंच चालू आहे अजून आवरायचं, म्हणजे त्यांचं अजून काम चालू आहे, त्याच्यामुळं त्यांनी नाही आवरलं आहे अजून. कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट टाईम मी असा काहीतरी ड्रेस घातला आहे, म्हणजे असं थोडंसं वेस्टर्न टाईप मी पहिल्यांदाच घातलं आहे. तर असा काहीतरी लुक केला आहे मी. आणि ड्रेसच्या ना स्लीव्स जरा मोठ्या, म्हणजे मोठ्या नाही, आय थिंक ती स्टाईल आहे ती तशी, पण मला थोडं मोठं वाटते कारण मी असं कधी घातलं नाही, त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटते ते. आणि सुनील पण मला म्हणतो ते स्लीव्स थोड्या मोठ्या आहे, पण ठीक आहे फोटोशूटला असं वेस्टर्नसाठी तर असं छान वाटतं. कारण मी कधी असं वेअर केलं नाही, त्यांनी पण मला असं कधी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल. आणि मेकअप वगैरे तर सगळं झालं आहे. आणि आजचा मेकअप मला खूप आवडला आहे. पहिल्यांदा माझा मेकअप फुटलेला नाही, मी फाउंडेशन लावून पण माझा मेकअप बिलकुल पण मला फुटल्यासारखा वाटत नाही आणि एकदम असा केकी पण नाही वाटत आहे, नॅचरल वाटतो, जास्त काही असं जास्त वाटत नाही. आणि इतका कमी वेळ लागला आहे मला मेकअपला की जो याच्या आधी कधीच नव्हता लागला. म्हणजे दरवेळेस मला मेकअपला अर्धा तास तर जातो जर मी फाउंडेशन लावलं, मला सुकवण्यातच कितका वेळ जातो, कारण मला लगेच घाम येतो, त्यामुळं माझा मेकअप खराब होत राहतो. पण आज इतकं छान लागलं आहे. दरवेळेस मी फिटमीचं फाउंडेशन यूज करते, पण यावेळेस मी इनसाईडचं यूज केले, जे की खूप छान ब्लेंड झालं आहे आणि खूप मस्त वाटते, असं जास्त केकी नाही वाटत आहे. सो माझा ड्रेस कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा. दीदींनी पण व्हाईटच घेतला आहे, आता ते आवरलं की तुम्हाला दाखवते त्यांचा लुक पण. आणि माझं तर अचानक ठरलं या ड्रेसचं, त्यामुळं दीदींनीच आणलेला आहे येवल्यावरून. दीदींना नाशिकवरून आणला होता, पण माझं काही फिक्स नव्हतं, तर त्या बोलल्या की तुला पण घेऊ. मग त्या येवल्याला गेल्या होत्या शॉपिंगला, तेव्हा आणला. पण मला आवडलं आहे, म्हणजे मी असं काहीतरी पहिल्यांदाच ट्राय करते. सो आणि हेअरस्टाईल पण मी अशीच ठेवते, वरती थोडासा पफ केला आहे, जे की मी रोज घालते, कारण माझ्या फेसला ना वेगळं काही सूट नाही होत, जे की माझं रेग्युलरचं आहे. तेच म्हटलं मग केस मोकळे सोडू, थोडंसं जरा चांगलं वाटेल, तर केस मोकळे सोडले आणि अशीच हेअरस्टाईल. सो मस्त रेडी झाले आणि मला इतकं चांगलं वाटतं ना, माझा मेकअपच मला लय आवडला आहे. म्हणजे कोणाला आवडो का नाही आवडो, पण मी तर लय प्रेमात पडले माझ्या मेकअपच्या. पहिल्यांदा असं काहीतरी चांगला मेकअप झालेला आहे. चला आम्ही सगळे रेडी झालो आहे आता, आणि त्यांना घरी येतोय आम्ही. बाय खरे हां आम्हीच रेडी केलं ना. और मम्मी घर पे रुकने वाली थोड़ी देर. बाळाचे पप्पा पण रेडी झाले, आता ते मागून येते आवरून. आम्ही थोडं तिथं सेटल होऊस तर दीदींचं पण आवरले. दीदी एकदा तुमचा लुक दाखवा प्लीज. 1 2 3 छान दिसते. आम्ही दोघींनी पण व्हाईट ड्रेस घातले. ते गेले पण का? हा तो आपल्याला चिवचिवाडा करीत होता. आम्ही लोकेशन असं चूज केलं की तिथं हंबा पण आहे, जे की पाहून आम्ही हसू जास्त रडणार नाही, आम्हाला जिकडं तिकडं हंबा दिसतील.
आंबा कुठे आहे आंबा? हा लय मोठा दिसू राहिला रे का ना तू याच्यात लय कुठू दिसू राहिला कुठू कुठू पप्पा ते कुठे गेले बर काकांचं चालू आहे इथं डेकोरेशन करायचं काम छोटूस असं इथं डेकोरेशन करायचं हॅपी बर्थडे वालं लागू दे ते खाली आलं तर पुढे काय एवढं काही नाही. मी सांगतो तसं लाव हा पा कसं पाहतोय हे काका नवीन आहे आता त्याच्यासाठी हे काय जमा झालं गायचं असं लगाने त्याच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे जवळ जाऊन कुठे भेटत असेल तर का ना हा व्हर्टिकल मध्ये मी तुम्हाला रीलचं कंटेंट खेळ खेळ त्याच्यासोबत खेळ छोटस बनवून तर ठीक आहे 1 मिनिटाची हायलाइट आडवी टाका कांदा होता 1-2 उचलून टाकलाय आट्याच्या नव्हतं पण ते वन राहिला होता आमचा नेमकी हे जे येलो कलरचे बलून आणले ना त्याच्यात वनच आणायचं राहिला मग असं काहीतरी जुगाड करावं लागलं हे वनचं दादांचं पेंटिंग दादांच्या दादाची एलिमेंटरी इंटरमिजिएट काम आली आज कानाला तर सगळं नवीनच वाटतंय का ना मजा येते ना बाहेर पाणी ठेव बरं आंबो हां हां हॅपी वाय आणि बी मध्ये थोडा डिस्टन्स ठेव तसं म्हणतोय मी भाई लाइटिंग काय फरक येतो मोबाईल डायरेक्ट आयफोन माझी बायको डायरेक्ट चमकायलाच लागली आयफोन 15 आणि आता वाटत नाही का मोबाईल घ्यायला पाहिजे हा माझं तसं बरोबर मस्त झालंय बरं का तुमचं डेकोरेशन पण मस्त झालंय ऑल क्रेडिट गोज टू है ना रील जैसा वो दिखता है ना ऑल क्रेडिट गोज टू येस मस्त झालं बाई काय म्हणजे आता किती स्वतःवर प्राऊड फील करावं असं झालंय मला तर का ना खाली उतर चालत चालत जायचं उतर खाली उतर उतर ना लाव तू चांगला दिसेल छान आज ड्रेस सगळं ना हळू हळू खाली पाडशा एकच प्रॉब्लेम आहे फक्त इथे डास जास्त आहे पण ते आम्हाला नाही चावते यांनाच चावते ये चला 1 2 3 4 कसं दिसतंय मस्त दिसते फक्त आता तुम्ही स्लीव्स फोल्ड करायच्या आणि वरचं बटन लावायचं लावायचं हम्म. बरोबर असं गुंडा दिसतो पण छान वाटल ओ माय गॉड ओ माय गॉड मी फक्त घरी चांगली राहत नाही ओ माय गॉड सच अ क्यूटी मी जर ठरवलं ना हे काढून टाक बरं का क्यूटी काढून टाक बरं का का राहून द्या ना रे नाही लाज होतं यार मानावर मस्त दिसते खरंच तू बरं का श्रुती असं तुझ्या ब्लॉग मध्ये ते नाही का नजरचं सिम्बॉल टाकून ठेव ओ माय गॉड चक्क आहे तुम्ही बोलते अरे नाही लय भारी ब्युटिफुल दिसते लाईट बीट एकदम मस्त दिसतोय ग्रीन मुळे लय भारी दिसते बॅकग्राऊंड मला तुमच्याकडून असं एवढं हे ऐकून ना असं भारी वाटत राहिलं म्हणजे खरंच मी चांगली दिसते असं वाटतं जसं चांगलं दिसतंय मला क्यूट दिसतंय तिकडे त्यांचे व्हिडिओ पण भारी दिसते हा चष्मा घातल्यावर आय थिंक आपण ह्या बॅकग्राऊंड मध्ये जास्त चांगले दिसू राहिलो थँक्यू लय वेळेस चांगलं चांगलं नको म्हणू बाई नजर लागत म्हणजे मी एवढं ऐकून घेतलं ते चाललं थांबा डास मारू द्या मी एवढं ऐकून घेतलं ते चाललं साईड घ्यायला पाहिलं होता फोटोशूट साठी का ना इतका चालला की बस उठ 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 का ना उठ मम्माकडे जा मम्माकडे खाली बघ रे सुनील काटे वगैरे बघ तो इनके साथ अभी सुनील आणि श्रुतीचं फोटोशूट आहे कानासोबत आता आमचे फोटोज झाले आता ह्या दोघांचे कानासोबतचे फोटोज आणि व्हिडिओ चालू आहे नाही तुम्ही दोघं चालला त्या पुढे त्याला खाली नाही चालू चालूच आणायचं वाव काना काना
किती छान आहे. कानाचं जेवण वगैरे झालंय आणि आता डेकोरेशन काढायला लागलंय. त्याला वाटलं झालंच. नो 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 नो. कानाला हसवायसाठी असं काहीतरी चालू आहे. कॅन्डिडेट द्यायच्याकडे पाहिजे ना, तू काय तोंड करून जेव्हा moment येतो तेव्हा पाहिजे ना. एक काम करा, हे खाली ठेवा, तुम्ही दोघं पण ऍड होऊन जा. कटाळा ते नाही त्या खाली सोडून दीदी, त्या खाली सोडून. ते टोचतील त्याला. हा आता दूध पास. हा मग शिकलेलं होतं ते. आता यांच्या इथं सोलो फोटो चालू आहे कानासोबतचे आणि इकडं डान्स चालू आहे. नाचा पप्पा नाचा. डेकोरेशन वाले आले परत. डेकोरेशन वाले आले परत डेकोरेशन काढून घ्यायला. त्यांना सांगितलं होतं. फुकटमध्ये यूज करून घ्यायचा, हात कोण लावत नाही. कोण म्हणलं फुकट मध्ये? फोटो काढले ना तुमचे. त्यांना सांगितलं होतं तुमचे फोटो झाले की हे सगळं काढून घ्यायचं. त्याला आता हे केक गोळा करावं लागेल. कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे आम्ही. ओव्हरऑल सगळं फोटोशूट झालं आहे आणि एकदम मस्त झालं आहे. काना पण छान राहिला. थोडासा शेवट रडायला लागला होता कारण त्याला झोप येत होती थोडीशी. पण आता बघू, आला आहे परत दूध वगैरे पिऊन. नवीन ड्रेस चेंज करून आता बघू काय होतं. फोटो काढू देतो की नाही. 2-4 त्याच्यावर काढू. न झालं. छान झालं आहे ओव्हरऑल फोटोशूट. नवीन ड्रेस, नवीन शूट, नवीन शूट. टोपी नको, काहीच नको. इरिटेट होतं त्याला ते. हा चला आता आपण आमचा एक फोटो घ्या. ये आमचा फोटोशूट झाला. चिवचिव वाडा यांचं सगळ्यांच्या. आम्ही कोणाचीच फोटोशूटला हसलो नाही. आता मम्मी पप्पाचं फोटोशूट चाललंय. बाकीच्यांचं झालंय. वाव गाईज, आम्ही हे सगळं घेऊन चाललोय. कचरा बिचरा नाही ठेवते कारण एवढं सगळं आपण करायचं नाही तर कचरे सोडून जायचे हे योग्य नाही. त्यामुळे सगळं गोळा करून घेतलंय. अगो बाई, अगो बाई, अगो बाई. बाप्पा उठा उठा.